नमस्कार. आपण अष्टविनायकामधील दुसरा गणपती जो आहे तो सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पहिला मोरगावचा मोरेश्वर मयुरेश्वर आणि आता दुसरा सिद्धटेकचा सिद्धिविनायक. नगर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. मार्ग कसा आहे की पुण्याहून एसटीने सिद्धटेकला जाता येते. हे अंतर सुमारे 101 मैल आहे. दौंड स्टेशनवर उतरून एसटीने सिद्धटेकला जातात. हे अंतर सुमारे 13 किलोमीटरवर आहे. दौंड पासून सोलापूरकडे जाताना बोरीबेल हे स्टेशन लागते. तेथून 11 किलोमीटरवर सिद्धटेक आहे. पुणे दौंड करमाळा या एसटीने बसने निघाल्यास वाटेत सिद्धटेक फाट्यावर उतरून जावे लागते. असे सिद्धटेकला जायला अनेक मार्ग आहेत. मंदिर आणि मूर्ती. सिद्धिविनायकाचे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिर पेशवेकालीन आहे. महाद्वारातून आपण सभा मंडपात जातो. सभा मंडप बडोद्याचे श्रीमंत नारायण मैराळ यांनी बांधला आहे. आत उंचीवर गाभारा आहे. हा देवी अहिल्याबाईने बांधला आहे. गाभाऱ्यात दगडी सिंहासनावर पितळेचे मखर आहे. मखरात आसन मांडी घातलेली, सिंदूर लावलेली उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती पाहून आपले हात जोडले जातात. जवळच शंकर, शिवाई व विष्णू यांची छोटी देवळे आहेत. नित्य उपचार. सिद्धिविनायकाचे मंदिर पहाटे उघडते. पहाटे काकड आरती व पंचोपचार पूजा होते. सकाळी षोडशोपचारे पूजा होते. सूर्यास्त समयी पंचोपचार पूजा होते. रात्री धूपारती झाल्यावर मंदिर बंद होते. विशेष उत्सव. भाद्रपद शुद्ध पतिप्रदा हे ते पंचमी गणेश उत्सव असतो. माघ शुद्ध चतुर्थीला दुपारी गणेश जन्माचे कीर्तन असते. रात्री पालखी निघते. अशा उत्सव प्रसंगी बरीच मंडळी यात्रेसाठी येतात. इतर माहिती. सिद्धटेकला उपाध्ये मंडळींच्याकडे उतरण्याची, पूजा अर्चा करण्याची, जेवणाची व्यवस्था होते. मंदिरात 16 ओळे असल्यामुळे यात्रेकरूंना उपाध्ये मंडळींच्या हस्ते पूजा अभिषेक करावा लागतो. सिद्धिविनायकाला अनेक अलंकार आहेत. ते उत्सव प्रसंगी देवाला घालतात. सिद्धिविनायक मंदिरापासून जवळच महर्षी व्यास यांचे स्थान आहे. त्यांनी येथे यज्ञ केला. त्या जागी अजूनही भस्मासारखी मृत्तिका सापडते. चिंचवडचे मोरया गोसावी यांनी प्रथम येथे तपश्चर्या केली. नंतर येथून ते मोरगाव येथे मयुरेश्वराची सेवा करण्यासाठी गेले. केडगाव येथील प्रसिद्ध संत नारायण महाराज यांनी सिद्धटेक येथे कडक तप केले. येथेच त्यांना सिद्धी प्राप्त झाली असे सांगतात. सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचा उल्लेख पेशवाईत एका ठिकाणी येतो. पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांच्यावर पेशव्यांचा राग झाला. त्यांचे सेनापती पद पेशव्यांनी काढून घेतले. हरिपंत फडके सिद्धटेकास गेले. त्यांनी विनायकाची 21 दिवस उपासना केली. अखेर हरिपंतांना पेशव्यांकडून निरोप आला. हरिपंत फडक्यांनी चांदीची सिद्धविनायकाची मूर्ती पालखीत ठेवून पालखी बरोबर ते पुण्यात आले. हरिपंतांचे सेनापतीपद त्यांना परत मिळाले. हरिपंतांनी सिद्धटेक येथे भीमा नदीला सुरेख घाट बांधला. तो आजही आपणास येथे दिसतो. अलीकडे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कार्यकर्ते कै नबी म्हणजेच काकासाहेब गाडगीळ यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ येथे यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधली आहे. सिद्धिविनायक मंदिरापासून थोड्या अंतरावर भीमा नदी वाहते. ती येथे दक्षिण वाहिनी झाली आहे. येथे भीमा नदीला केवढाही पूर आला तरी पाण्याचा आवाज होत नाही. असे हे सिद्धिविनायकाचे क्षेत्र सिद्धटेक. येथील सिद्धिविनायकाची कथा पुढील प्रमाणे सांगितली जाते. श्री सिद्धिविनायकाची कथा. अतिप्राचीन काळची ही गोष्ट. एकदा ब्रह्मदेवाच्या मनात सृष्टी निर्माण करण्याचा विचार आला. हा संकल्प सिद्धीस कसा जावायचा याबद्दल त्याने मनोमन कौल घेतला आणि ह्या कार्यास यश यावे म्हणून गणपतीचे स्तवन केले. गणपतीने ब्रह्मदेवाला एकाक्षर मंत्राचा जप करीत घोर तपश्चर्या करण्यास सांगितले. ब्रह्मदेव तपश्चर्येला बसले. दीर्घकाळ त्यांची तपश्चर्या चालू होती. ब्रह्मदेवाच्या खडतर तपश्चर्येमुळे गणेश प्रसन्न झाला आणि तो ब्रह्मदेवाला म्हणाला, काय हवा तो वर मागून घे. ब्रह्मदेव बोलले, गणेशा, मी कशासाठी तपश्चर्या केली हे तुम्हाला ठाऊक आहेच. तेव्हा माझी मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद द्यावा. गणेश म्हणाला, तथास्तु. मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यास प्रारंभ केला. सृष्टी तयार होऊ लागली. तोच एक अनर्थकारी घटना घडली. भगवान विष्णूंच्या कानातून मधु व कैटभ या 2 राक्षसांनी ह्यावेळी जन्म घेतला. हे राक्षस ब्रह्मदेवाला त्रास देऊ लागले. सृष्टी निर्माण करण्याच्या ब्रह्मदेवाच्या कार्यात अडचणी निर्माण करू लागले. त्यामुळे ब्रह्मदेव हवालदिल झाले. पृथ्वी व स्वर्गातील सर्वजण घाबरून गेले. यातून सुटकेचा मार्ग काय हा प्रश्न सर्वांना भेडसावू लागला. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. शेषावर निद्रिस्त असलेल्या भगवान विष्णूंना जागे करण्यात मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना यश आले.
विष्णू व मधुकैटभ या दोघा राक्षसांचे युद्ध सुरू झाले. दीर्घकाळ ही लढाई चालू होती असे म्हणतात. तथापि विष्णूला जय प्राप्त झाला नाही. तेव्हा विष्णू शंकराकडे गेले. शंकराची प्रार्थना करून म्हणाले, हे शिवशंभो, माझा काय अपराध घडला की ज्यामुळे मला युद्धात यश येत नाही? श्री शंकर म्हणाले, हे विष्णू, कुठल्याही कार्याच्या प्रारंभी गणेश स्तवन करायचे असते. तुम्ही यात कसूर केली. युद्ध सुरू करण्यापूर्वी गजाननाची प्रार्थना केली नाही. तेव्हा विष्णू एका पर्वतावर जाऊन बसले. त्यांनी श्री गणेशाय नमः ह्या षडाक्षरी मंत्राने गणपतीची प्रार्थना केली. विष्णूंची ती निष्ठा पाहून श्री विनायक प्रसन्न झाले. त्यांनी विष्णूला सिद्धी दिली. सिद्धी प्राप्त झालेल्या भगवान विष्णूंनी मधुकैटभ राक्षसांना लीलया मारले. विष्णूला जेथे ही सिद्धी प्राप्त झाली तेथे गणेशाचे मंदिर बांधले. त्यात गंडकी शिलेची विनायकाची स्थापना केली. या ठिकाणी विष्णूचे कार्य सिद्धीस गेले म्हणून या स्थानाला सिद्धटेक असे नाव मिळाले व तेथील गणेश सिद्धिविनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या सिद्धटेकाची ही कथा आहे. मंगलमूर्ती मोरया. श्री गजानना मंगलमूर्ती मोरया.